नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि PM किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या हप्त्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 9व्या हप्त्याचे 2000 रुपये अद्यापही जमा झालेले नाहीत। तसेच PM किसान सन्मान निधी योजनेचे देखील पैसे जमा करण्यात आलेले नाहीत। या दोन्ही हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत याच्या संदर्भातली व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, राज्यातील आणि देशभरातील 90 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे। कारण PM किसान योजनेचे 2 हप्ते एकाच वेळी जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी 4000 रुपये जमा होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन बराच काळ उलटला। तसेच महाराष्ट्रातील लाखो शेतकरी राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या देखील 9व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रात मात्र हा निधी नेमका कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असा प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे। आणि साधारणपणे केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होईल त्या संदर्भात देखील संभ्रम शेतकऱ्यांच्या मनामध्ये तयार झालेला आहे। मित्रांनो, जूनमध्ये PM किसान योजनेचा निधी मिळाला होता, पण फडणवीस सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही। हा हप्ता रक्षाबंधनाच्या वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना दिलेली आहे। मित्रांनो, सध्या राज्य सरकारवर लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांमुळे आलेला जो आर्थिक ताण आहे त्यामुळे या दोन्ही योजनांवर परिणाम होताना दिसून येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याचे पैसे कधी जमा होतील असा प्रश्न अजूनही शेतकरी बांधवांच्या मनात उपस्थित झालेला आहे। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आगामी हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील सणाच्या किंवा विशेष दिवसाच्या मुहूर्तावर या योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाऊ शकतो। म्हणजेच रक्षाबंधनाच्या वेळी देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बळीराजाला मोठा दिलासा दिला जाऊ शकतो। मित्रांनो, अशी शक्यता वर्तवत असतानाच केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात आणि तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना 6000 रुपयेही दिले जातात। दोन्ही योजनांचा विचार केला असता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 12000 रुपये थेट पाठवले जातात, परंतु बरेच शेतकरी या योजनांपासून वंचित राहतात। त्याचं कारण असं की शेतकऱ्यांची KYC, आधार सीटिंग, फार्मर ID आणि बँकेशी मोबाईल नंबर लिंक नसेल तर त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होत नाहीत। जर तुम्हालाही या योजनेचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला ही सर्व प्रोसेस पूर्ण करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागू शकते। हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा।